एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. 2 दिवसापासून मला बऱ्याच मुलांचे मॅसेज येत आहेत व्हॉट्सअपला आणि काही मुलांनी मला काही यूट्यूबर लोकांचे जे आहेत ते व्हिडिओ पण शेअर केले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये काही लोक असं बोलत आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुमचं ऑनलाईन पण होणार आहे आणि ऑफलाईन पण होणार आहे आणि ते कोणत्या डेटमध्ये होणार आहे कन्फर्म सांगत नाही. ते फक्त म्हणतात की ऑनलाईन पण होऊ शकतं, ऑफलाईन पण होऊ शकतं, म्हणजे ते तुम्हाला कन्फर्मेशन देत नाही आहेत. पण आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100% कन्फर्म सांगणार आहे की तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन व्हेरीफाय करणं आहे की तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करणं आहे. आणि अजून एक तुमचा सवाल आहे की सर ऑफलाईन जर व्हेरीफाय होतात तर ते आता जी ॲप्लिकेशन फॉर्म भरायची डेट आहे किंवा जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 14 तारीख लास्ट दिली त्याच डेटमध्ये आपल्याला ऑफलाईन जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं पडतील की मग आपल्याला फक्त जे आहे ते ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. आणि जर दोन्ही ऑप्शन असतील तर आपल्यासाठी बेस्ट काय असणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील आणि मी तुम्हाला शुअर सांगेल की तुमची प्रोसेस कशी होणार आहे. कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला असं बी होऊ शकतं तसं बी होऊ शकतं असं बिलकुल बोलणार नाही आहे, कारण तुमच्या मनात जर मी दोन्ही ऑप्शन देईल तर तुमच्या मनात एक डाऊट निर्माण होणार आहे आणि तो डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्हीपैकी एकच सांगणार आहे की तुमचे डॉक्युमेंट नेमके कसे होणार आहे आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन कशासाठी होतं आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन कशासाठी होतं हे पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, 100% डाऊट क्लिअर होईल. जर डाऊट शिल्लक राहिला तर कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आता ही जी नोटीस आहे ती नोटीस नंबर 3 आहे 2026 ची. 5/8/2026 ही नोटीस CET सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केली होती. MBBS BDS जो आपला ग्रुप आहे त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे त्या ठिकाणी अपडेट झालेले आहेत आणि राऊंड 1चं जे आहे ते पूर्ण शेड्यूल यांनी दिलेलं आहे की तुम्हाला चॉईस फिलिंग कधी करणं आहे, सीट अलॉटमेंट कधी होणार आहे, कॉलेज भेटल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन कधी करणं आहे. आणि यामध्ये त्यांनी महत्त्वाची एक गोष्ट मेन्शन केली की तुम्ही जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करतात तर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे कॅटेगरी वाईज जे डॉक्युमेंट आहेत ना ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी आहे. जर इन केस तुम्ही एखादा डॉक्युमेंट अपलोड नाही केला आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जर रिजेक्ट झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती विद्यार्थ्याची असणार आहे. हे महत्त्वाचं आहे. आता MBBS BDS साठी हा कॅप राऊंड 1चा शेड्यूल आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणे फक्त MBBS BDS कोर्ससाठी तो 6/8/2026 ते 12/8/2026 11:59 पर्यंत तुम्ही भरू शकतात. कधी पण असं नाही की तुम्ही 10लाच भरा 9लाच भरा, तुम्ही 12ला जरी भरला तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त एक गोष्ट आहे की तुम्ही 4-5 तास डेट क्लोजिंगच्या अगोदर जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करून घ्या, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे काही नुकसान होणार नाही आहे किंवा इन केस तुम्हाला जरी ॲप्लिकेशन लॅग चालली तरी त्या 4 तासामध्ये तुमचा एक ॲप्लिकेशन फॉर्म इझिली कंप्लीट होऊ शकतो. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन करणे तुम्हाला 6/8/2026 पासून 13/8/2026 11:59 पर्यंत आपल्याला अपलोड करणे कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट जे की आपला टाइम पिरियड दिलेला आहे त्या टाइम पिरियडमध्ये 6/8/2026 पासून 13/8/2026 पर्यंत यांनी या ठिकाणी फक्त मेन्शन केलं की तुम्ही जर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करतात आणि तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीचा डॉक्युमेंट नसेल, तुम्ही अपलोड नाही केला तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट दिला जाणार नाही आहे. म्हणजे इथं एक कंडिशन बनू शकते की तुम्ही फॉर्म जर OBC मधून भरतात पण इन केस तुम्ही OBC कॅटेगरीचे डॉक्युमेंटच नाही अपलोड केले तर CET सेल त्या फॉर्मला ॲटोमॅटिक जनरल कॅटेगरीमध्ये कन्सिडर करून तुमचं नाव SML लिस्टमध्ये जनरल कॅटेगरीनुसार देऊ शकतं. पण हे असं फक्त 2% चान्स आहे, त्याच्यापेक्षा जास्त चान्स नाही आहे. बाकी तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला आणि तुम्ही कॅटेगरीचा डॉक्युमेंट नाही अपलोड केला किंवा तुमच्याकडून चुकीचा डॉक्युमेंट जरी अपलोड झाला ना तरी त्या कंडिशनमध्ये तुमचं जे नाव आहे ते SML लिस्टमध्ये कॅटेगरीमधूनच येणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन मोड आणि स्क्रुटिनी सेंटर असं बोललंय. याचमुळे खूप सारे लोक बोलतात की ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊ शकतं आणि ऑफलाईन पण होऊ शकतं, कारण ते फक्त आणि फक्त ह्या नोटीसला वाचतात आणि नोटीसचा अर्थ काढतात. त्यांना ॲक्युरेटमध्ये प्रोसेस कशी घडते, काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालते ह्याची इन्फॉर्मेशन नसणार आहे, म्हणून तुम्हाला ते अशा प्रकारे बोलतात की ऑनलाईन पण होऊ शकतं ऑफलाईन पण होऊ शकतं. आणि तुम्ही त्यांच्याकडे पेड काउन्सिलिंग 10,000 देऊन 5,000 देऊन जरी जॉईन झालात ना तरी तुम्हाला ते हेच बोलणार आहे की तुमचं ऑनलाईन पण होणार आहे ऑफलाईन पण होणार आहे. पण मी तुम्हाला शुअर सांगतोय की जे काय 7/8/2026 पासून 14/8/2026 मध्ये आपल्याला जो टाइम दिलाय ना या टायमिंगमध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ते ऑनलाईन मोडवर होणार आहे. स्क्रुटिनी सेंटरवर आपल्याला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणतंही सेंटर मेन्शन नाही आहे, आपल्याला ते सिलेक्ट पण करायची गरज नाही आहे. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक सेंटर निवडा असा कुठल्याही प्रकारे ऑप्शन नव्हता. त्याच्यामुळे 100 नाही 200% कन्फर्म होतं की तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ना 14/8/2026 पर्यंत CET सेल व्हेरीफाय करेल तर फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडवर करणार आहे, कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट तुमचा व्हेरीफाय करणार नाही आहे, हे लक्षात घेणं आहे. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन झालं आणि जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपण रिजेक्ट झालो किंवा काही एरर असेल तर आपला ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होतो का हा डाऊट आहे. तर ह्या डाऊटचं उत्तर असं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे, कधीच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट केला जात नाही आहे.
जर तुम्ही पेमेंट केलं, तुमचं पेमेंट कंप्लीट झालं, शेवटी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले, एखादा डॉक्युमेंट चुकीचा असेल तर CET सेल तुम्हाला त्या डॉक्युमेंटबद्दल गाईड करताय. म्हणजे जसं तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करतात, तुमचा डॉक्युमेंट चुकीचा आहे की बरोबर आहे हे तुम्हाला काउन्सिलिंगवाले गाईड करतील. त्याच पद्धतीनं जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला आणि डॉक्युमेंट अपलोड केले तर त्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा डॉक्युमेंट तुम्ही चुकीचा अपलोड केला तर CET सेल तुम्हाला मेल करून किंवा तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला त्याला लॉग इन केल्याच्या नंतर जे काही डॉक्युमेंट व्ह्यूचं सेक्शन दिसतं ना त्या ठिकाणी ते तुम्हाला रेड मार्क देऊन तिथं गाईडन्स करेल की हा डॉक्युमेंट तुम्ही चुकीचा अपलोड केला किंवा हा डॉक्युमेंट तुमचा ब्लर आहे, आयडेंटिफाय होत नाहीये किंवा ह्या डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक आहे, तुम्ही ॲफिडेविट बनवा. ते CET सेल तुम्हाला स्वतः गाईड करणार आहे. तर 14/8/2026 पर्यंत CET सेल किंवा त्यांचा जो स्टाफ असेल तो स्वतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल आणि तुम्हाला त्याबद्दल जे आहे ते गाईडन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. तुम्ही आपला मेल जो आहे तो व्यवस्थित चेक करत राहू शकतात किंवा ॲप्लिकेशन फॉर्म लॉग इन करून त्या ठिकाणी बघू शकतात. आता दुसरी गोष्ट आहे की आता हे जे सेंटर आहे या सेंटर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की यांनी आपल्याला मेन्शन केलं की जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला फिजिकल जॉईनिंग करणं, जे कॉलेज अलॉटमेंट झालं त्या कॉलेजमध्ये सगळेच्या सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि जी काही कॅटेगरी वाईज फीस असेल ती फीस DDच्या फॉर्मॅटमध्ये घेऊन तर 24/8/2026 ते 28/8/2026 5:30 वाजेपर्यंत कॅपराऊंडवरला सीट मिळालेल्या मुलांना जॉईन करण्याची डेट आहे. जर तुम्हाला कॅपराऊंडवरमध्ये सीट अलॉटमेंट झालं तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफलाईन होतात. 24/8/2026 ते 28/8/2026 मध्ये तुम्ही ॲडमिशनला जाणार आहे. तुम्ही ॲडमिशनला गेले, तुम्ही जेवढे डॉक्युमेंट वेबसाईटमध्ये अपलोड केले तेवढे डॉक्युमेंट, त्याचबरोबर तुमचा जर गॅप असेल तर गॅप ॲफिडेविट किंवा अदर एखादा डॉक्युमेंट असेल समजा तर तो डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करणं आहे आणि तो डॉक्युमेंट कॉलेज व्हेरीफाय करणार आहे, त्याला चेक करणार आहे. जर तुमचा डॉक्युमेंट प्रॉपर असेल, करेक्ट असेल तर तुम्हाला ॲडमिशन दिलं जाणार आहे. तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होऊ शकतं किंवा तुम्ही त्याला जॉईन करून जे आहे ते बेटरमेंटला जाऊ शकतात. 100% हे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. पण जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कॉलेजवाले रिजेक्ट करणार आहे. मग तुम्ही काय प्रॉब्लेम आहे आयडेंटिफाय करून जोपर्यंत तुमचा सेकंड राऊंडचा डेट येत नाही तोपर्यंत तो डॉक्युमेंट करेक्ट बनवून घेणार आहे आणि मग नंतर तुम्ही सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करून सेकंड राऊंडला जे कॉलेज अलॉटमेंट होईल त्या कॉलेजमध्ये 100% करेक्ट डॉक्युमेंट देऊन तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट करू शकतात. म्हणजे मला ओव्हरऑल तुम्हाला हे सांगायचं आहे की सध्या CET सेलवर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला 100% अपलोड करायचे आहेत. कारण जर डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर CET सेल तुम्हाला त्याच्याबद्दल गाईडन्स देणार आहे आणि 24 तारखेपर्यंत तुम्ही ते डॉक्युमेंट करेक्ट घेऊ शकतात. हे तुमच्याकडे फर्स्ट ऑप्शन असणार आहे. पण जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड नाही केले, तुमचं नाव SML लिस्टमध्ये येणार आहे, तुम्हाला जे आहे ते चॉईस फिलिंगचा ऑप्शन दिला जाणार आहे. तुमचा चांगला स्कोर असेल सीट पण अलॉटमेंट होणार आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस ऑफलाईन ॲडमिशनसाठी जाणं पडेल त्यावेळेस कॉलेज फर्स्ट टाइम तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे आणि कॉलेजनं जर काय मिस्टेक काढली तर ती मिस्टेक सुधारण्यासाठी तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये जावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पण तुम्ही आत्ता डॉक्युमेंट अपलोड केले तर CET सेल तुम्हाला गाईडन्स देणार आहे. त्यांच्या गाईडन्सनुसार तुम्ही डॉक्युमेंटला जे आहे ते करेक्ट करू शकतात आणि जोपर्यंत 24 तारीख येते तोपर्यंत डॉक्युमेंट करेक्ट करू शकतात आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ते फर्स्ट राऊंडमध्ये 100% सुरळीतपणे कंप्लीट केलं जाणार आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात. CET सेल तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल गाईड करतं, कुठल्याही प्रकारे रिजेक्ट करत नाही किंवा तुमचा लॉस करत नाही आहे. आणि जे काय तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालं, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशनला जाणार आहे त्या ठिकाणी होतं आहे. आता हा डाऊट तुमचा क्लिअर झाला. त्याचबरोबर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफलाईन कधी होणार आहे तर जी अलॉटमेंटची डेट आहे म्हणजे तुम्हाला सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जे काय कॉलेज जॉईन करायची डेट आहे त्या डेटमध्ये होणार आहे. कुठल्याही प्रकारे 14 तारखेपर्यंत तुम्हाला कोणत्याही सेंटरवर जाऊन तुमचे ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे नाही. आता इथं फक्त ऑब्लिक मार्क आहे म्हणून बऱ्याच लोकांनी जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पण होऊ शकतात, ऑनलाईन पण होऊ शकतात असं सांगितले. कारण त्यांनी फक्त नोटीस वाचली, त्यांच्याकडे बाकी जे कॉलेज ॲडमिशन आहे ना समजा त्याचं ॲक्युरेट नॉलेज नाही किंवा त्यांनी ब्राउचरमध्ये जे रूल मेन्शन आहेत ना ते पूर्णपणे रूल रीड केले नसतील. त्याच्यामुळे त्यांच्या मनात हा छोटीशी शंका आहे आणि ती शंका त्यांनी शेअर केली आणि तुम्ही पण थोडंसं समजा बॅकग्राऊंड वगैरे बघून थोडा ट्रस्ट करू शकतात म्हणून तुमच्या मनात हा डाऊट क्रिएट झाला असणार आहे. तर तुम्हाला ही डेट लक्षात ठेवणं आहे. त्याचनंतर यांनी या ठिकाणी जे इंडक्शन मेन्शन केलेत ना हे इंडक्शन पण तुम्ही वाचणं एकवेळेस खूप गरजेचं आहे. तर मी या नोटीसवर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल किंवा मग तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. तुम्हाला तो व्हिडिओ 100% मिळून जाणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुमच्या मनात अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.